तो मुंडे साहेब जरी गेलेले असले तरी त्यांचा असं मला वाटत नाही एकही दिवस असेल त्यांची आठवण निघत नसेल, खास करून मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये. सर्वसामान्य माणसांना आमदार, खासदार, मंत्री पदापर्यंत नेणारा हा माणूस आजही सर्वांच्या हृदयात आहे, स्मरणात आहे. माझ्यासोबत आज त्यांचेच सहकारी, त्यांच्यासोबत पीए म्हणून राहिलेले आहे, ज्यांना मराठीत आपण स्वीय सहाय्यक म्हणतो. 2.5-3 वर्षाचा कालखंड होता, त्यांनी सोबत काम केलं होतं. मुंडे साहेब त्यावेळेस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे होते. तर असे शिरीष काका कुलकर्णी माझ्यासोबत आहेत. काका, तुमचं सर्वप्रथम अभिनंदन आणि दर्पण मीडियामध्ये स्वागत आहे. आपला जो प्रवास सुरू झाला मुंडे साहेबांविषयी, मुंडे साहेबांसोबतचा, त्यांची ओळख आणि त्यांच्यासोबतचा आपला प्रवास सर्वप्रथम कसा सुरू झाला? नमस्कार, मी शिरीष रामराव कुलकर्णी, राहणार पानगाव, तालुका रेणापूर, जिल्हा आत्ता लातूर. मूळ बीड जिल्ह्यातलं आमचं गाव. स्टार्टिंग आणि गोपीनाथ मुंडे साहेब जे सुरुवातीपासून आमदार म्हणून उभे होते, आपल्याच साधारण 1978 ला, तर त्यावेळी आम्ही बीड जिल्ह्यात होतो. 82 ला लातूर जिल्हा झाल्यानंतर आमचा रेणापूर तालुका इकडे आला. अच्छा. तर 78 पासून माझी वैयक्तिक, आमच्या घरातले, आमचे बंधू आणि मी, आमचे गोपीनाथरावशी संबंध 78 पासून आहेत. पहिल्या इलेक्शनला ते जरी पडले असले तरी सकाळी मतदान चालू झालेल्या मिनिटाला पूजा करून त्या बूथची मतदान करणारा मी पानगावातला माणूस आहे. ज्यावेळी फक्त 34 मतं त्यांना मिळाली होती पानगावमधून. सुरुवात ज्यावेळी झाली, ज्यावेळी झाली त्यावेळी त्या इलेक्शनला ते पडले होते. त्यानंतर जिल्हा परिषदला निवडून आले. बीड जिल्ह्यातल्या उजनी मतदारसंघात एका जायंट चिखलीकर नावाच्या जिल्हा परिषद अध्यक्षाला पाडून निवडून आले आणि पुन्हा आमदार झाले. यांच्या विरोधात निवडून आलेले आमदार काही दुर्घटनेमुळे वारले मुंबईला, म्हणून पुन्हा झालेल्या इलेक्शनमध्ये गोपीनाथराव निवडून आले. तुमची जी प्रवास जी सुरू झाला पीएसवीए सहाय्यक म्हणून, थोडक्यात त्याचं कसं सुरुवात झाली? म्हणजे तुम्ही शासकीय सेवेत होतात? हां, मी इंजिनिअरिंग नंतर इरिगेशन डिपार्टमेंटला माजलगाव डॅम आणि इकडे लोअर तेरणा कॅनलचं किल्लारी हेडक्वार्टरला होतो. म्हणजे साधारण 14 वर्ष तिकडे होतो आणि 1 वर्ष पानगावला सब डिव्हिजन इरिगेशनचं होतं, तिथे इंजिनियर म्हणून कार्यरत होतो. आणि सत्ता येण्याच्या क्षणाला, पानगाव आमचं गाव फार साहेबांचं लाडकं झालं होतं. 78 नंतर हळूहळू दर इलेक्शनला इतका सपोर्ट पानगावमधून झाला की ते गाव लाडकं झालं. आणि सगळे कार्यकर्ते आमचे या शपथविधीच्या वेळेला तिरुपती बालाजीला दर्शनाला गेले असल्यामुळे मला असं वाटायचं की आपल्या गावचं तिथं प्रतिनिधित्व नाही शपथविधीच्या वेळेस. शपथविधीच्या असं होऊ नये म्हणून मी शपथविधीला आमचे काही संघातले 1-2 मित्र मिळून आम्ही 3 जण गेलो होतो. महायुतीचं सरकार त्यावेळेस पहिल्यांदाच आलं. पहिल्यांदाच सरकार आलं होतं आणि पानगावचं तिथं रिप्रेझेंटेशन नाही हे मला काही पटलं गेलं, कारण आमचं आवडतं गाव, साहेबांचं जवळचं गाव. तुम्हाला त्यावेळेस माहिती झालं का मुंडे साहेब शपथ घेणार आहेत? हो, माहिती झालं होतं. 2 दिवस अगोदर आम्हाला माहिती होतं की शपथविधी ते घेणार आहे, युतीचं शासन येणार आहे म्हणून आम्ही गेलो होतो. अच्छा. मग शपथविधी शिवाजी पार्कवर झाल्यानंतर शपथविधीच्या स्थळावर मी पहिल्यांदा साहेबांना भेट दिली. म्हणलं पहिली भेट पानगावची. माझा त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी नव्हतो, डिपार्टमेंटचा माणूस होतो, पण प्रदीपचा भाऊ म्हणून त्यांनी ठीक आहे म्हणून स्वागत केलं. पुन्हा त्यांच्या घरीच राहिलोत ना मी, त्या रामटेकमध्ये. म्हणजे तुमचे बंधू त्यावेळेस खूप ऍक्टिव्हपणे मुंडे साहेबांचं काम करत होते? बंबू एकदम 100% कार्यकर्त्यातला लाडका कार्यकर्ता होता भाऊ. आणि साहेब उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर साहेबांचे जे काही स्वीय सहाय्यक पीए निवडायचे होते त्यामध्ये तुमचा नंबर लागला? नाही, माझा नंबर असा का लागला मला कळलं नाही. मी काय ऍप्लिकेशन नाही माझी, म्हणजे मला जायचे तिकडं असे काय माझे प्रयत्न नव्हते. पण आमचा भाऊ साहेबाच्या खूप जवळचा होता. त्यांनी तिरुपतीहून आल्यानंतर सगळे कार्यकर्ते भेटायला गेले. त्याच दिवशी आमच्या भावाने साहेबाला सांगितलं की आमच्या भावाला तुमचा पीए करायचा आहे, आणि साहेबांनी यस म्हणून टाकले. लगेच ऑर्डर दिली. त्याच दिवशी तो ऑर्डर सुद्धा खिशात घेऊन लातूरला आला आणि मला दुसऱ्या दिवशीपासून पीए झालो. मुंडे साहेबांसोबत किती वर्ष काम केलं पीए म्हणून?
मुंडे साहेबाबरोबर शासकीय PA म्हणून उपमुख्यमंत्री असतानाचा काळ माझा तसा 3 वर्षापेक्षा कमी आहे. बर. पण मी त्यांच्या कारखान्याला, सूतगिरणीला, ग्राहक भांडारला, पानगावच्या कारखान्याला, या सगळ्या प्रवासामध्ये मी त्यांच्याबरोबर 12 वर्ष काम केलं. खूप जवळून म्हणजे खूप प्रवासामध्ये जवळून वगैरे. प्रवास आणि घरात राहणारा मी रेसिडेन्सचा PA होतो. बर. त्याच्यामुळे फॅमिलीसह सगळ्यांचेच माझे खूप क्लोज संबंध होते. पंकजाताई त्यावेळी फक्त 11वी-12वीतच होत्या. बर. ते आपले चाटे क्रॉसिंग काशेचवाले स्वतः चाटे तिथे येऊन क्लास घेत होते, बंगल्यामध्ये, शासकीय बंगल्यामध्ये, शासकीय बंगल्यामध्ये. मुंडे साहेबांना जवळून तुम्ही पाहिलेलं आहे सर्व. त्यांच्यातला असा कुठला प्रभावी गुण तुम्हाला आवडला बरं? म्हणजे PAच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही फॅमिली मेंबरच होते त्यांचे. प्रभावी गुण म्हणजे वैयक्तिक असं आहे, मी संघवाला असल्यामुळं भाजपचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि कोणीतरी संघाच्या परिवारामधला माणूस उपमुख्यमंत्री होणार आहे, ह्याच्या आनंदातच मी मुंबईला गेलो. जरी पानगावचं प्रतिनिधित्व केलं असलं तरी इकडे संघ परिवारामधला माझा संपर्क असल्यामुळं मला जायला आवडलंच. कारण हे आपल्या परिवाराचं काहीतरी सरकार आता येत आहे आणि आपण भेटलंच पाहिजे म्हणून मी तिथे गेलो. आणि त्यावेळी काही PA नव्हतो, मी भेटायला गेलो त्यावेळी. नंतर बंधूंनी PAची ऑर्डर आणल्यावर मग PA म्हणून जॉईन झालो. ते जॉईन कुठं झालो? इथे विमानतळावर, लातूरच्या विमानतळावर साहेब प्रवासाला आले आणि त्या प्रवासामध्येच मी त्यांना सांगितलं मी जॉईन झालो. म्हणतो इथं जॉईन झालाच म्हणून सांगितले मला. बर. मोठे नेते असून सुद्धा त्यांच्यामधला जो साधेपणा होता साहेबांच्या, सामान्य माणसाशी त्यांचा संपर्क कसा असायचा? ज्यावेळेस सर्वसामान्य लोक, उपमुख्यमंत्री होते साहेब नेमके सत्तेवर आलेले, कसे ते, म्हणजे काय तुम्हाला वाटायचं सर्वसामान्य ज्यावेळेस साहेब भेटायचे गावाकडच्या लोकांना आपल्या? तर मी जेवढे दिवस PA होतो तेवढे दिवस डॉट सकाळी 9 वाजता मी गेल्याशिवाय म्हणजे भेटणाऱ्या लोकांना आत प्रवेश नव्हता. बर. आणि मी साहेब झोपेपर्यंत कधी जात नव्हतो. साहेब मला म्हणायचे अरे जा ना घरी, 12 वाजले, मला अजून 2 घंटे बसायचंय. तर मी साहेबांना सांगायचं साहेब असे प्रसंग माझ्या आयुष्यात कधी येणार आहेत? आलाय प्रसंग तर तुम्ही जेवढ्या वेळ बसतात तेवढ्या वेळ काय करते ते मला आवडीनं बघायची इच्छा आहे. भले माझे इथं मुक्काम पडेल किंवा उशिरा जाईल, काय त्याच्यात अडचण नाही. त्याच्यामुळे मी कायम राहायचो. पण साहेबाचा त्या काळामध्ये 3 वर्षामध्ये मला जाणीवपूर्वक आढळलेली एक गोष्ट म्हणजे साहेबांना समोर भेटायला माणसं नसली की अस्वस्थ होतं. माणसांच्या घराड्यात माणसं पाहिजेतच. कधी कधी साहेब रात्री बाहेरून 12 वाजता 11:30 वाजता असे आल्यानंतर मी साहेब झोपल्याशिवाय झोपत नसल्यामुळे मी घरी जात नव्हतो. तर मला म्हणायचे कुणी नाही भेटायला, पाडतात का आम्हाला इलेक्शनला? म्हणजे रात्री 12 वाजता घरी आल्यानंतर सुद्धा घरात भेटायला माणूस नाही, अस्वस्थ पब्लिक मधला. तर ही अस्वस्थता मला माणूस न भेटता घरी जाऊन झोपणं हे साहेबाला आवडत नव्हतं. इतकं त्यांचं लोकांशी कॉन्टॅक्ट होतं. त्यांना लोक समोर पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की एक बाबूरावजी आडसकर, त्यावेळेस मला वाटतं ते काँग्रेसमध्ये की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, बाबूरावजी आडसकर. नाही, त्याच्यापेक्षा तोही प्रसंग सांगा. हो, बाबूरावजी आडसकर पेक्षा तसे प्रसंग पुष्कळ आहेत. बर. एक प्रसंग मला सांगावा वाटतो. एकदा प्रमोदजी येणार होते मुंडे साहेबांना भेटायला, मुंडे साहेबांच्या घरी जेवायला संध्याकाळचे येणार होते. बर. आणि मग ते PS लोक, मिसाळ, दौंड, त्यांनी तिथं सांगून टाकलं आमच्या रेसिडेन्सच्या ऑफिसला आता कोणालाही मध्ये घ्यायचं नाही. एक PS बसलेला होता आणि अर्ध्या तासामध्ये ते श्रीहरी मुंडे हे असे परळीचे 4 कार्यकर्ते आले. बर. आणि मिसाळ साहेबांनी सांगितलं की नाही आता उद्या सकाळी या साहेब, आता कोणाला भेटणार नाहीत, प्रमोदजी येणार म्हणून कोणालाच मध्ये घ्यायचं नाही असं PSनी ठरवलं. मी पटकन तो फोन घेतला आणि सांगितलं त्यांना मध्ये सोडा म्हणून सांगितलं. की ते मिसाळ PS होते, डेप्टी कलेक्टर. मला म्हणले काय आहे सारे? म्हणलं मी त्यांची व्यवस्था करतो. मी त्यांना बोलावलं, माझ्या तिकडच्या ऑफिसमध्ये बसवलं आणि त्यांना सांगितलं बाहेर यायचं नाही, मी या म्हणल्यापर्यंत. ठीक आहे म्हणले. त्या लोकांना 4 मध्ये बसवलं. बर. आणि प्रमोदजी आले, जेवण केले. रात्री 11:30ला प्रमोदजी निघाले. प्रमोदजीच्याही ओळखीचे होते ना कार्यकर्ते सगळे. मग त्यांना सांगितलं तुम्ही दारात येऊन उभं राहायचं. माझ्या पलीकडे रूम होत्या 2, मी आणि विवेक मैत्रा तिथं राहत होतो. बर. मग ते दारात आले की प्रमोदजी बोलले त्यांना
बोलले, बाय बाय केले, प्रमोदजी निघून गेले. आणि पुन्हा साहेब रात्री 2:30 वाजेपर्यंत त्या चौघाबरोबर बसले. एवढे जवळचे कार्यकर्ते होते. क्या बात आहे. मग म्हणजे त्यांना काय मी घेटून परत काय पाठवायचं? हम्म, हम्म, हम्म. म्हणजे परत पाठवा साहेब, प्रमोदजी येणार आहेत, थोडी प्रायव्हसी राहिली पाहिजे. याचा अर्थ असा नाही की तुमची घरातले माणसं मध्ये घ्यायचे नाहीत. ते कार्यकर्ते जरी असले तर जवळचे घरातले होते म्हणून मी त्यांना मध्ये घेतलं. बरोबर. आता तुम्ही बाबूरावचं सांगितलं, एकदा बाबूराव आले. आता लोकांच्या दृष्टीनं तर बाबूराव यांच्या विरोधात उभं राहिलेले पहिल्या इलेक्शनला, हम्म, पुन्हा ते वेगळ्या पक्षाचे. हम्म, हम्म, हम्म. पण बीड जिल्ह्याचं नेतृत्व होतं ना, हम्म, कुठल्या काही भागाचं तरी नेतृत्व होतं. हम्म. आणि साहेबांचा बीड जिल्ह्यामधल्या कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याचा कधीही दुरान्वये अंतर ठेवीत नव्हते. प्रत्येक सगळ्यांशी माणूस त्यांना सगळ्यात आपुलकी. आपल्या कार्यकर्त्याला जेवढं प्रेमानं बोलतील तेवढ्याच प्रेमानं त्यांना बोलायचं. रिस्पेक्ट होता. रिस्पेक्ट होता. बाबूराव आडसकर आल्यावर तर अशी परिस्थिती होती की साहेब अजून स्नान झालं नव्हतं, स्नानाच्या तयारीत होते. बर. आणि बाबूराव आडसकर आले. मग मी निरोप दिला, आडसकर आलेत म्हणून. साहेब ते स्नान करायच्या अगोदर डोक्याला बांधलेल्या अवस्थेत खाली येऊन बसले 1.5 तास त्यांच्याबरोबर. आहे त्या स्थितीमध्ये. आहे त्या स्थितीमध्ये. नाही, ते थांबवू शकले असते पण तसं केलं नाही. थांबू तसं केलं नाही त्यांनी. त्यांनी स्नान करून येईपर्यंत बाबूराव थांबले असते. पण कधी असं विरोधक जरी समोरच्या असले तरी. माणसाला मला बसावं लागलं हम्म, हम्म. असं वाटलं नाही पाहिजे याची काळजी घेत होते. एकदा अशोकजी सिंगल आले, अशोकची सिंगल विश्व हिंदू परिषदे. विश्व हिंदू परिषदेत. अशोकजी सिंगल आले त्या दिवशी पण असंच झालं. बर. साहेब सकाळी म्हणजे इलेक्शन कुठली असली की रात्री खूप वेळ 5 वाजेपर्यंत त्यांचं चालूच राहायचं. आणि सकाळी सकाळी अशोकजी सिंगल आले त्यावेळेस सुद्धा असं स्नान न करता 2 घंटे त्यांचे नाश्ता विष्टा होऊन काय बोलायचे ते बोलून बाहेर जाईपर्यंत साहेब खाली होते. त्याच्यानंतर मग पुढचा काय कार्यक्रम असेल तो असेल. बर. अशा आणखीन कुठल्या आठवणी आहेत ज्यावेळेस साहेब प्रवासामध्ये तुम्ही सोबत असायचे बाहेर वगैरे कुठे, किंवा खाजगी वेळेत साहेबांचं कसं व्यक्तिमत्व असायचं, म्हणजे आपल्या जवळच्या लोकांशी साहेब कसे वागायचे, कसे बोलायचे? मी साहेब आणि गोविंद केंद्रे माहिती आहे तुम्हाला, उदगीरचे माजी आमदार. त्यावेळेस ते माझे आमदार होते. बर. आणि आम्ही 3 जण विमानामध्ये तिथून निघालो. आम्ही 3 निघाले. नवले त्यावेळी मिनिस्टर होते. नवले बीडचे शिवसेनेकडून नवले होते आणि त्यांना राज्यमंत्री केलं होतं. बर. तर नवले, मी, साहेब असं बसलो होतो. साहेब आणि मी इतकं बोलायला लागलो की नवलेने विचारलं, साहेब म्हणले हे तुमचा कोण आहे? म्हणले मी आहे. मग त्याला तुम्ही एवढं घरातलं सुद्धा बोलतात का? म्हणले तोच घरातला आहे ना. म्हणजे नवलेला वाटू लागलं की मला काहीच बोलणं तर त्यालाच जास्त बोलायला लागले. बरं, विषय असे काही राजकीय नव्हते, काही कुठलेही विषय साहेबाला चालत होते. म्हणजे घरातलं वैद्यनाथचं अजून कुठलं काय काम असेल किंवा दुसरं काही कार्यकर्त्याचं, कुठल्या गावची सोसायटी, कुठल्या गावचं इलेक्शन, कशावरही साहेब बोलायचे. बरोबर. आणि ते नवलेने डायरेक्ट विचारा साहेबाला, एवढं पीएला बोलतात तुम्ही? माझ्या देखत ती गोष्ट आहे, एवढं पीएला बोलतात? ते म्हणले होतो घरातलाच आहे, परिवारातला सदस्य समजायचे पीएन ना सुद्धा साहेब. एवढी इतकी आपुलकी, प्रेम सगळं असायचं, प्रेम असायचं. अच्छा. तुम्ही 2.5 वर्षाचा कार्यकाळ साहेबांसोबत पूर्ण केला. त्यानंतर साहेबांनी तुम्हाला वैद्यनाथ कारखान्याची ज्यावेळेस उभारणी नव्याने झाली होती त्यावेळेस वैद्यनाथची पण तुम्हाला जबाबदारी दिली होती, त्याविषयी थोडक्यात. अटलजीच्या 13 दिवसाच्या सरकारमध्ये साहेबांनी कारखाना मंजूर करून आणला, वैद्यनाथ कारखाना. आणि तो कारखाना मंजूर करून आणल्यानंतर त्याची जी प्रोसिजर आहे, म्हणजे त्याचं पुढचं ते सभासद करणे, डायरेक्टर करणे, काय करायचं ते सगळं ठरवणे, हा सगळा विषय साहेबांनी माझ्याकडे दिला. त्यामुळे मला वारंवार साखर आयुक्त अग्रवाल जी होते साखर आयुक्त, त्यांना वारंवार मला त्यांना भेटावं लागायचं. आणि त्यांच्यासोबत माझं बेसिकली सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे कम्युनिकेशन ठीक झालं. त्यांना ते माझे एक्सप्लेनेशन करणं किंवा त्यांना प्रश्न विचारायचे, त्या प्रश्नाचं माझ्याकडून अपेक्षित त्यांना उत्तर मिळणे आणि ताबडतोब कामं होणे, हे सगळा विषय संपल्यानंतर साहेबांना ज्यावेळेस त्या वैद्यनाथ कारखान्याला काम करायला कोणीतरी अधिकारी पाठवायचा असं वाटलं, त्यावेळी अग्रवाल साहेबांनी माझं नाव रिकमेंड केलं. आणि साहेबांनी ते मान्य केलं. आणि साहेबांनी मला परळीला यायला सांगितलं. परळीला मी कारखान्याचा चार्ज घेतला.
पीएचा चार्ज संपला. बर. मग कारखान्याला यायचं तर मला कोऑपरेटिव्ह मध्ये डिपार्टमेंट करून यायला सहज सोयीचं नव्हतं. मग वैद्यनाथ कारखान्याचा ठराव घेऊन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट कडून मंजुरी घेऊन मला त्यांनी डेप्युटेशनवर लीजवर घेतलं. वैद्यनाथ कारखान्याला लीजवर घेतलं आणि लीजवर घेऊन मी तिथं कारखान्याला सचिव म्हणून जॉईन झालो. साखर आयुक्त अग्रवाल साहेबांनी माझी MD म्हणून ऑर्डर काढली. वैद्यनाथ कारखान्याची पहिला MD म्हणून ऑर्डर काढली. क्या बात आहे. आणि त्याच्याप्रमाणे मी तिकडे राहिलो. त्यानंतर जगमीत त्यानंतर मग जमीन खरेदी, मशिनरी, सगळा व्यवहार, टेंडर, अकाउंट बिकाउंट सगळे मी स्वतःच करायचो. विश्वासू म्हणून तुम्ही विश्वास म्हणून 100% साहेबांनी आपल्यावर विश्वास ठेवला. मग जगमित्र त्याच्यानंतर मग सूतगिरणी 3-4 वर्षापूर्वी मंजूर झालेली बाल्यावस्थेतच होती, फक्त काही जमीन खरेदी करून सोडलेली. मग ती राहिलेली जमीन खरेदी सूतगिरणीचं MD मला व्हायला लावलं. पुन्हा त्या सूतगिरणीकडून इकडं आम्हाला हा माणूस तुमचा वैद्यनाथ कारखान्याचा आम्हाला द्या असे ठराव बिराव घेऊन कायदेशीररित्या मी सूतगिरणीचं MD झालो. तिथं 3 वर्षामध्ये सूतगिरणीचं इरेक्शन केलं, बांधकाम केलं. बांधकाम 100% करायच्या ऐवजी 50% करायची परवानगी साहेबाकडून घेतली. विविध बांधकामं, पाण्याची टाकी असतील किंवा वॉटर सप्लायची स्कीम नागापूरहून होती ती असेल किंवा कॅन्टीन असेल किंवा क्वार्टर्स असतील, ह्या सगळ्यांचा खर्च कमी कसा होईल हे मी माझ्या सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं माझ्या पद्धतीने मी ठरवलं. साहेबाला ते प्रपोजल दिल्यानंतर साहेबांनी मला ती मान्यता दिली. एवढंच नाही तर मी 13 महिन्यामध्ये सूतगिरणीचा धागा बाहेर काढला. अर्धीच सूतगिरणी बांधून कमी 6000 स्पिंडलची सूतगिरणी चालू केली. आणि त्या सूतगिरणीच्या उद्घाटनला हा एक विषय महत्वाचा आहे, सत्ता होती. साहेब उपमुख्यमंत्री होते. आत्ताचे राधाकिशन पाटील टेक्सटाईल मिनिस्टर होते. राधाकृष्ण विखे पाटील हेलिकॉप्टर घेऊन परळीला उद्घाटनला आले त्या सूतगिरणीच्या. त्याच्या अगोदर मी साहेबांना सांगितलं, म्हणलं साहेब तुम्ही सूतगिरणीला उद्घाटनला येणार आहेत, मी बाहेर पेंडॉल टाकणार नाही. का बरं? मी स्पीकर लावणार नाही, मी जाहिरात देणार नाही. म्हणलं मला सूतगिरणीला परवडत नाही. सूतगिरणीचं उत्पन्न काय आणि कर्ज घेतलेल्या पैशाने हे खर्च करणं मला परवडत नाही. ऐकलं साहेबांनी? यस म्हणले. एवढा विश्वास होता की सूतगिरणीचं उद्घाटन मी सूतगिरणीच्या एका हॉलमध्ये केलं. 2 मिनिस्टर हेलिकॉप्टर घेऊन सूतगिरणीमध्ये आले होते. बाहेर पेंडॉल नाही, स्पीकर नाही, काही नाही. पनगेश्वरची पण तशीच कथा आहे. पनगेश्वरची तशीच कथा आहे. पनगेश्वर सुद्धा रजिस्ट्रेशन मीच केलेलं आहे. साहेबांच्या परस्पर केलं. साहेब आल्यानंतर सांगितलं, साहेब अमेरिकेत होते पण अण्णा माझ्या सोबत होते. मी सूतगिरणीचा MD एवढे दिवस होतो, 3 वर्ष. रोज अण्णा बरोबर जेवण केलं दुपारचं, रोज घरी. अण्णांची एखादी आठवण? अण्णाच्या, साहेबांच्या 4 पट आठवणी अण्णाकडे, अण्णाच्यात माझ्या. क्या बात आहे. आणि अण्णाबरोबर रोज दुपारचं जेवण मी अण्णाबरोबर करायचं. तेवढीच मीटिंग कोऑपरेटिव्ह सूतगिरणीची. कधी डायरेक्टरची मीटिंग काही घ्यावं लागलं नाही. मुंडे घराण्याशी एकनिष्ठ असणारे PA. त्यांच्या आई बरोबर मी एवढ्या चर्चा करायच्या. आई मला सगळं सांगायच्या. लहानपणी कसा आगाव होता, दूध कसं नेऊन गोऱ्याला पाहिजेत होता, राग आल्यावर कसं विहिरीमध्ये सुटून मी मारतो बगोडी म्हणायचा, असं मला ती आई फार अशा गोष्टी काय सांगायच्या. फार जवळचा होतो मी आईच्या सुद्धा, अण्णाच्या वहिनीच्या सुद्धा, पूर्ण फॅमिली. अच्छा. म्हणजे SR म्हणजे बाहेरचं आहे हे त्या फॅमिली मधल्या कुणालाच वाटत नव्हतं. लोकांना काय झालं माहित नाही, पण साहेब गेल्यानंतर मी कोमात गेल्यासारखा गेलो आणि पुन्हा कधीही परळीला गेलो नाही. साहेबाच्या अंत्यविधीनंतर अण्णाच्याच अंत्यविधीला गेलो. परळीला जाण्याचं धाडस झालंच नाही. परळीला जायची मानसिकताच झाली नाही माझी. म्हणजे साहेबांच्या निधनाची बातमी तुम्ही ऐकली आणि अजून मी परळीला जात नाही. साहेबाच्या निधनानंतर फक्त पंडितांनांच्या अंत्यविधीला गेलो. आणि साहेब आणि पंडितांनांचे 2 गट वेगवेगळे राजकारणामध्ये झाले, पण त्याच्यानंतर सुद्धा साहेबही माझ्याकडे आलेले आणि अण्णाही माझ्याकडे आलेले. लातूरमध्ये? हो, लातूरच्या घरी. बर. जेवण वगैरे किंवा सहज भेट? हो, सहज भेट, जेवण, म्हणजे घरी आलेले. तुम्ही अण्णाला दवाखान्यात तिथं समजा काही चेकिंगला यायचं असलं
तुम्हाला फोन करायचा, तर निरोप असायचा. मी असायचंच बरोबर, इथे येऊन आम्ही जायचं. म्हणजे तुम्ही रिटायर जरी झाले असले तरी सुद्धा तुमच्याकडे हो येणं हो जाणं हो, असायचंच. माझ्याकडे येणं साहेबांचंही चालू होतं, अण्णांचं चालू होतं. मग त्यांचे ते राजकीय काय दोन गट होते त्याच्याशी माझं काही घेणं देणं नव्हतं. पण मी सौख्य अण्णाच्या आणि दोघांशी. साहेबांच्या कायम, साहेबाकडे जॉईन झाल्यापासून अण्णाच्या आणि साहेबांच्या दोघांच्या जवळ असलेला कार्यकर्ता मी एकटा होतो. बाकी सगळे कोणीतरी गटवाले होते, ह्यांचे त्यांचे. त्यांच्या दोघात काही गट नव्हते, कधीच नव्हते. थोडासा पुढं का झालं हा विषय काही चर्चेचा नाही. भावनिक प्रश्न विचारतोय. मुंडे साहेब ज्यावेळेस गेले, ती जी बातमी, दुर्दैवी बातमी आपल्या सगळ्या महाराष्ट्राने ऐकली, तो क्षण नेमका कसा होता तुमच्यासाठीचा? मी परभणीला चाललो होतो एका मुंजीच्या कार्यक्रमासाठी, आणि परभणीच्या जवळ गेल्यानंतर मला माझ्या बलवीर रामदासीचा फोन आला की साहेबाचा ऍक्सिडेंट. समजू शकतो. आणखीनही त्या भावना तेवढ्याच सांभाळा काका स्वतःला. कारण की आजही पूर्ण महाराष्ट्राचं, देशाचं नुकसान आपण झालेलं पाहतोय. स्वतः एक फॅमिली मेंबर म्हणून त्यांनी साहेबांसोबत राहिलेले, त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून राहिलेले, म्हणून या भावना आहेत. अहो का नाही, एक ऊसतोड कामगार सुद्धा आज त्यांची परिस्थिती अशीच आहे. कितीतरी वर्ष मागे सगळे लोक गेले साहेबांमुळे, म्हणजे साहेब गेल्यामुळे. खूप दुर्दैवी घटना आहे काका. साहेबांचा ऍक्सिडेंट झालेला कळलं, मी त्या कार्यक्रमातून परत आलो आणि पूर्ण वेळ मग त्याच्यातच होतो. अंत्यविधी होईपर्यंत इथं विमानतळावर साहेबांची डेड बॉडी आली, हेलिकॉप्टरनं परळीला न्यायचं, त्या सगळ्यामध्ये मी होतो. विमानतळावर तेवढ्या पब्लिकमध्ये गळ्याला पडून प्रज्ञावहिनी रडल्या मोठ्यानं. का नाही रडणार? एवढ्या जवळचा मी होतो काका. पण दुसरा माझी मानसिकता पुन्हा साहेब गेल्यानंतर अशी राहिलीच नाही राजकारणात किंवा कुठेच, की राजकारणात म्हणण्यापेक्षा साहेब गेले आपला विषय संपला. बऱ्याच जणांची आहे आणखीनही तशी. बाकी कोण राजकीय अपेक्षावाले असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, त्यांना काहीतरी पुढं काम करायचं राजकीय, मी त्या स्वभावाचा नव्हतोच. मला एकदा साहेबांनी रिट व्हीआरएस घेतल्यानंतर इथं घरी आले होते, लातूरला घरी आले होते, आणि येता येता गाडीमध्ये मी होतो, प्रवीण सर देशमुख होते आमचे. साहेबाला सांगितले मी, साहेब म्हणलं मी व्हीआरएस घेतली, सोडली नोकरी. म्हणले मग आता काय करणार? जाऊ दे म्हणली, तुला भाजपचं संघटन मंत्री करतो जिल्ह्याचा. मी म्हणलं नाही बस. म्हणले काय? म्हणलं मी भाजपचा नाहीच ना. साहेबाशी दचकले. मी म्हणलं मी भाजपचा नाही, मी संघवाला आहे, तुमच्याबरोबर आयुष्यभर मी बॅग घेऊन फिरायला तयार आहे. मला भाजपचं कोणतंही पोस्ट पाहिजे नाही, मला त्याची आवड नाही, मी तसा महत्वाकांक्षी नाही. क्या बात आहे. असे फार कमी आणि क्वचित लोक आहेत. नुसतं एवढंच नाही, लोक लग्नाला किती आग्रह करत होते साहेबाला, आमच्या लग्नाला या, आमच्या लग्नाला या. मी एकच माणूस असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, मुलीचं लग्न जमलं, साहेबाला म्हणलं तुम्ही साखरपुड्याला आलंच पाहिजे. आले साखरपुड्याला. अधिवेशन चालू होतं राजस्थानमध्ये, एक दिवस अधिवेशन बुडवून साहेब साखरपुड्याला आले. माणुसकी म्हणायचं याला, खूप जबरदस्त असं नाही. आणि पुन्हा लग्नाच्या त्या साखरपुड्याच्या वेळेला सांगितलं साहेबाला, म्हणलं साहेब तुम्ही लग्नाला यायचं नाही असं सांगणारा कोणी असेल कार्यकर्ता? मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही लग्नाला यायचं नाही, वहिनी येतील, अण्णा येतील, अण्णाची मंडळी येईल, हे सगळे येतील, पण तुम्ही लग्नाला यायचं नाही. अधिवेशनाला जाताना मला फोन केला लग्नाच्या दिवशी त्यांनी, तुझा आहेर मी अंगात घालून अधिवेशनाला चाललो. वा, म्हणजे प्रचंड कार्यकर्त्यांची, आपल्या लोकांची आदर, रिस्पेक्ट करणारा माणूस होता. किती रिस्पेक्ट. काका शेवटचा प्रश्न विचारतोय. आज जर साहेब असते तर काय त्यांना सांगितलं असतं, किंवा कसं असतं आज सगळं हे आपलं? साहेब जाण्यामुळं मराठवाड्याचं किती नुकसान झालं. साहेब आणि विलासराव ही जोडी अकाली गेल्यामुळं मराठवाडा किमान 25 वर्ष मागं पडला. 25 वर्ष. इतकं चित्र साहेब जर असते आणि युतीचं शासन आल्यानंतर पुन्हा
साहेब जायच्या वेळेला जी इलेक्शन झाली त्यानंतर शासन येणार होतं, त्याच्यासाठी साहेब परत येणार होते, हम्म. तर मराठवाडा आपला किती पुढे नुकसान गेला झालं, असता. किती पुढे मोठं मुंडे पुढे साहेब गेला असता असता. वेगळा विषय असते सगळे. मुंडे साहेब म्हणजे पक्ष नव्हताच हो. मुंडे साहेब राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पार्टीमध्ये होऊन ते भारतीय जनता पार्टी प्रचंड मेहनतीनं खूप विकासासह चालवत होते, पण व्यक्तिगत मुंडे साहेब सगळ्यांचेच होते. येस, विलासरावही दोस्त होते, सर्वांचेच. बीड जिल्ह्यातला एक ना एक काँग्रेस कार्यकर्ता ते साहेबांचा भक्तच होता, दोस्तच होता. छान. इलेक्शन मध्ये आता मी तर प्रत्येक इलेक्शन मध्ये राहिलेलो पुन्हा त्यांच्याबरोबर असताना. मी 9ला केजच्या मतदारसंघाचा इन्चार्ज होतो 9च्या साहेबाच्या लोकसभा इलेक्शनला. तर त्या केज तालुक्यामधले जे कार्यकर्ते आहेत विविध पक्षातले, त्यातले 50% 60% कार्यकर्ते भाजपचे नाहीत, हम्म. पण त्या सगळ्यांशी माझे सुद्धा वैयक्तिक संबंध चांगले आहेत. त्याचं कारण साहेबांचे संबंध त्यांचे चांगले आहेत, सगळ्यांशी संबंध चांगले होते. म्हणून बीड जिल्ह्यामधली बँक सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन बिनविरोध काढायची हिंमत साहेबात होती. एक नेतृत्वच वेगळं होतं ते. नेतृत्वच वेगळं होतं. कर्तृत्व वेगळं होतं. महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलं हम्म. तर कार्यकर्ता साहेबापासून लांब जाणारच नाही. इतके बारीक बारीक, आता शेकडो अनुभव आहेत. एकदा प्रसंग असा आला, सोलापूरला आम्ही गेलो होतो प्रवासामध्ये, आणि सोलापूरला आम्ही पोहोचलो होतो, कार्यक्रम संपून निघायला वाजले 10:30 रात्रीचे. आम्ही इकडून परळीहून गेलो होतो सोलापूरला, आणि मी बघितलं सिक्युरिटी कोणी जेवलेलीच नाही. जेट सिक्युरिटीमध्ये 5-6 पोलीस अधिकारी असायचे ना, साहेबांच्या सुरक्षित जेवलेलेच नाही. आणि त्या सोलापूरच्या कार्यकर्त्यांनी काय केलं होतं, साहेबाचं जेवण हॉटेलमध्ये ठेवलं. म्हणजे कदाचित हॉटेल त्या कार्यकर्त्याचं असेल, किंवा 3 स्टार 5 स्टार काहीतरी चांगलं हॉटेल म्हणून साहेबाचं जेवण मध्ये ठेवलं, आणि बाहेर लोक असेच बसले. मी त्या लोकांमध्ये जाऊन बसलो आणि त्यांना सांगितलं एवढे लोक जेवणार. मग साहेब जेवण करून हात धुवून 10:30 वाजले म्हणून आले बाहेर. मी म्हणलं आम्ही जेवायला लागलो, बसा म्हणलं अजून थोडं 10 मिनिट. बसला व्यक्ती तो. हो, अफलातून आहेत सगळ्या असं असं सांगू शकत होतो मी. एवढा अधिकार हक्क तुमच्याकडे होता दिलेला साहेबांनी. काका, साहेबाला बसविलं मी. आपण 2 दिवस जरी बोलत बसलो तरी हे काही सरायचं नाही. एवढ्या आठवणी, एकावर आठवणीवर आठवणी येत राहतात. तुम्ही, आपली भेट झाली, तुम्ही सगळ्या गोष्टींचा उलगडा केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद काका. लोकनेता आता कसा लोक असावा? म्हणजे तुम्ही कसं जात नाहीत पुन्हा परळीला. म्हणलं काय करू जाऊन, साहेबच नाही माझा. समजू शकतो. बरं कुणाकडे जाऊ. पंकज 11वी-12वीला होती. मी तिला अरुतुरच बोलत होतो. आमदार झाल्यावर सुद्धा अरुतुर बोलत होते. एकदा सांगितलं पानगावला, घरी दोघे आले होते साहेबांनी पंकजा. म्हणलं पंकुताई तू आता आमदार झालीस, मी काही फार तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार नाही, कारण मी अरुतुर बोलणार ते लोकांना आवडणार नाही. त्याच्यापेक्षा काम काही असलं तर सांगत जा, पण पब्लिकच्या समोर मी तुला बोलायचं टाळतो. येस, ऑफकोर्स. ठीक आहे काका, थांबूयात आपण आता. बिलकुल. नेते भरपूर झाले आहेत, होतील, परी या सम हा लोकनेता एखादाच होतो, आणि तसे लोकनेते आदरणीय पूजनीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब होते. आज त्यांच्या आठवणी, त्यांच्या दस्तूर खुद्द जे PA सोबत राहिलेले त्यांच्याकडून जाणून घेतल्या, तुम्हा सर्वांना त्या ऐकायला मिळाल्या. हे आपलं सर्वांचं नशीब म्हणावं लागेल, कारण की अशा लोकनेत्यांच्या आठवणी जरी आपण ऐकलं ना तरी त्या काळात जातो, आपण रममाण होतो. खूप आपलं नशीब मोठं, ज्यांनी मुंडे साहेबांना पाहिलं, अनुभवलं, त्यांच्यासोबत काम केलं, किंवा नुसतं पाहिलं सुद्धा. आपण थांबूया तिथे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, लातूर.